हर हर महादेव. दीक्षा किचन. आज आपण बनवणार आहोत मस्त झणझणीत आणि कुरकुरीत चहासोबत भरलेल्या बेसनपीठ भरलेल्या मिरच्या. चला बनवूया. आपण मिरचीच्या भज्या बनवणार आहोत. त्यासाठी मी 4 लांब मिरच्या घेतल्या आहेत. त्याला आपण देठवाल्या मिरच्या घेतल्या आहेत. देठवाल्या घ्यायच्या आहेत. त्याला आपण मधून कट करून घेऊया. आपण अशा मिरच्या कापून घेतल्या सगळ्या मधून. मी कढई ठेवली आहे. त्याला आपण थोड्याशा हाफ फ्राय करून घेऊया ना. मिरच्या अशा टाकल्या आहेत. मी थोडंसं तेल घालूया भाजताना. थोडंसं मीठ घातलं आणि परतून घेऊया. असे छान होऊ द्यायचे. यांना आपण काढून घेऊया. आता 1 वाटी बेसन पीठ घेतलं मी. चिमूटभर सोडा घालते. चवीनुसार मीठ ॲड करते. थोडासा ओवा घालते. थोडंसं तेल ॲड करते. हे सर्व असं मिक्स करून घेऊ. त्यानंतर आपण थोडं थोडं पाणी घालू लागेल तसं. आपण थोडं थोडं पाणी करून असं पीठ मळून घेतले. जास्त पातळ नको. थोडंसंच पाणी ॲड केलं मी, अर्धा ग्लासभर. मी कढई ठेवली होती तेल तापायला. तेल तापून झाले. आता आपण मिरचीच्या भज्या काढून घेऊया. हे आपल्या फ्राय केलेल्या मिरच्या. हे पीठ मळले आपण. त्यात अशी मिरची ॲड करूया छान. आणि त्याला असं बेसन पीठ लावू आपण. मस्त असं धरू तिला. तेलात टाकून घेऊया. हे बघा छान अशी भरलेली मिरची आपण करून घेऊ. तेल चांगलं कडकडीत झालं ना, मिरच्या छान लागतील. मस्त गरम गरम चहा ठेवायची आणि मिरच्या खायच्या. याला छान असं मंद आचर करून घ्यायचं. आपण आता याला पलटी करून घेऊया. हे बघा छान खरपूस झाल्या अशा. छान आपण अशा करून घेतल्या याला. आता या साईडला पण छान अशा खरपूस होऊ द्यायच्या लालसर. अशा पद्धतीने झाल्या. आपण आता यांना काढून घेऊया. अशा पद्धतीने आपल्या अशा पद्धतीने आपण बेसनपीठ भरलेल्या मिरच्या तयार केल्या आहेत. चहासोबत मस्त गरम गरम करून बघा, खाऊन बघा आणि कमेंट करा.